25 मार्च 2024ला शरद पवार मातोश्रीवर दाखल झाले. लोकसभेच्या दृष्टीने सर्वच पक्षांमध्ये जागा वाटपावरून खलबतं सुरू होती. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोनही महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून 100% एकमत झालेले नव्हते. अशामध्ये 25 मार्चची ही बैठकही जागा वाटपावरून असल्याचं बोललं जात होतं. या बैठकीला उपस्थित होते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. या बैठकीत काँग्रेसचे कोणतेही नेते उपस्थित नव्हते. उपस्थित होते पवार, ठाकरे आणि स्वतःला पवारांचा चेला म्हणवणारे पण उद्धव ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असणारे संजय राऊत. या तिघांमध्ये त्या दिवशी काही तास खलबतं झाली आणि 2च दिवसांनी उद्धव ठाकरेंनी आपल्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अनेक महत्त्वाच्या जागा ज्या ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार देण्यास इच्छुक होती त्या जागांवर अंतिम निर्णय होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपले उमेदवार घोषित केले होते. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, संजय निरुपम यांनी तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली आणि उद्धव ठाकरेंना फेरविचार करण्यास सांगितलं. पण संजय राऊत यांनी मात्र आम्ही आमच्या कोट्याच्या जागाच जाहीर केल्या आहेत असं म्हटलं. त्यामुळे 25 तारखेच्या भेटीतच काँग्रेसच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी या यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे अशी शक्यता वर्तवली जाते आणि काँग्रेस यामुळे वेगळी वाट धरणार का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. त्यामुळे आज आपण काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर त्यांच्याकडे काय पर्याय असतील, मवियामधला वाद कोणत्या जागांवरून आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे यावर सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. उद्धव ठाकरेंनी तीनही पक्षांचा अंतिम निर्णय होण्याआधीच 17 जागांवर उमेदवार घोषित केले, ज्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगलीच्या जागांसाठी काँग्रेस आग्रही होती, ज्यावर अंतिम निर्णय न होताच उद्धव ठाकरेंनी आपले उमेदवार घोषित केलेत. सांगलीच्या जागेसाठी तर काँग्रेसमध्ये आणि उबाटामध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. ही जागा पारंपरिकरित्या काँग्रेसची होती. ही जागा काही झालं तरी काँग्रेसला मिळावी यासाठी सांगलीतील पलूस काडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेटही घेतली होती. तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पण उद्धव ठाकरेंनी नुकतेच शक्तीप्रदर्शन करून उबाटा गटात सामील झालेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील किंवा काँग्रेसच्या चिन्हावर उबाटा गटाच्या विरोधात लढतील अशा चर्चा सुरू झाल्यात. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठीही काँग्रेस आग्रही होती. या जागेवरही काँग्रेस पारंपरिकरित्या निवडणूक लढवत आली आहे. या ठिकाणी एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आमदार वर्षा गायकवाड इच्छुक होत्या, पण येथेही ठाकरेंनी अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली. उत्तर पश्चिम मुंबईमध्येही काँग्रेसची असलेली जागा ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना दिली. संजय निरुपम यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दक्षिण मुंबईची जागा पण काँग्रेसचीच होती, पण मिलिंद देवरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने तेथील हक्क सोडला होता. परंतु या बाकी जागांवर मात्र तिढा कायम होता. यामुळे हक्काच्या 3 जागा असलेल्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी मुंबईतून हद्दपार करून टाकलं असं म्हणता येईल. यामुळे काँग्रेसमध्ये आता तीव्र नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की मवियाच्या जागांच्या संदर्भात बैठक झाली आहे, परंतु बैठकीत अंतिम निर्णय व्हायचा असताना तसंच मवियाची चर्चा संपली नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार घोषित केले. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असता तर आनंद झाला असता. 3 पक्ष मिळून निर्णय घ्यायचा असतो. चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट लावणं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार केला पाहिजे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेनेने जी यादी जाहीर केली त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे. आघाडी म्हणून पुढे जाणं ही काळाची गरज आहे. आघाडी धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. दुर्दैवाने आमच्या मित्रांनी ती काळजी घेतलेली दिसत नाही. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी तर उबाटा गटावर आणि काँग्रेसच्या नेतृत्वावरही सडकून टीका केली. ते म्हणाले की मी आठवड्याभराचा वेळ माझ्या पक्ष नेतृत्वाला देत आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मी समजून घेईन. जर आठवड्याभरात काही सक्रिय हालचाली दिसल्या नाहीत तर मला माझा मार्ग मोकळा आहे असा थेट इशारा त्यांनी दिला. आमच्या पक्षाच्या हितासाठी काहीतरी निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. मात्र उद्धव ठाकरेंशी वाटाघाटी करण्यात ते सपशेल अपयशी ठरले असा घाणाघात निरुपम यांनी घातला. काँग्रेसच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरेंसोबत जाऊन
काँग्रेस मुंबईतून नामशेष करण्याचा जणू विडाच उचललाय अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे 25 मार्चच्या बैठकीतच या यादीवर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पवार ठाकरेंनी मिळून काँग्रेसचा पत्ता कापलाय असं म्हटलं जातंय. त्यामुळे आता काँग्रेस फक्त नाराजी व्यक्त करणार की यावर काही ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. अशामध्ये काँग्रेस आपला वेगळा मार्ग निवडेल अशी चिन्हसुद्धा निर्माण झालेत. काँग्रेस पक्षाकडे वंचित बहुजन आघाडीचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या अवास्तव असल्याने त्या महाविकास आघाडीला मान्य नव्हत्या. परंतु काँग्रेसने वेगळी वाट धरल्यास वंचितसोबत मिळून ते तिसरी आघाडीसुद्धा निर्माण करू शकतात, ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या मतांच्या होणाऱ्या विभाजनाला मात दिली जाऊ शकते. काँग्रेस काय निर्णय घेणार हे तर वेळच ठरवेल. पण उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झालाय हे निश्चित, आणि याचा फायदा निवडणुकांमध्ये महायुतीला होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की आम्ही उद्धव ठाकरेंचा अनेक वर्ष अनुभव घेतलाय. काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर याची सवय करून घ्यावी लागेल. आता काँग्रेस उद्धव ठाकरेंची सवय करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेणार की आपला उरलासुरला स्वाभिमान जपत वेगळा मार्ग निवडणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेस वेगळा मार्ग निवडेल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.